सर्वांना नमस्कार। आज महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती। महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली। तसेच ते थोर समाजसेवकसुद्धा होते। त्यांचं चरित्र आज मी आपल्या सगळ्यांसमोर वाचणार आहे। बसवेश्वर याचे लेखक आहेत एस मालवाड। याच्या अनुवादक आहेत अनुराधा कुमार लांडगे। वाचनाला सुरुवात करतीये। बसवेश्वर। चोरी करू नका, हिंसा करू नका, असत्याची कास धरू नका, दुसऱ्याची घृणा करू नका, आत्मप्रौढी मिरवू नका, दुसऱ्यांना दोष देऊ नका, हीच खरी अंतर्बाह्य शुद्धतेची कसोटी आहे। भगवान कुडल संगमाला प्रसन्न करण्याचा हाच खरा मार्ग आहे। वरवर पाहता किती साधे आणि सोपे वाटतात हे शब्द, पण बसवण्णाच्या ह्या साध्या शब्दात केवढा महान आशय आहे। हेच अखिल मानवाच्या धार्मिक आणि नैतिक आचरणाचे सार आहे। ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपले जीवन अंतर्बाह्य निर्मळ असावे, शुद्ध असावे। असे सात्विक जीवन जगण्यानेच आपण ईश्वराला प्रसन्न करून घेण्याचा एकमेव मार्ग आहे। शेवटी ईश्वर कृपाच तर आपले जीवन आनंदाने भरून टाकते। प्रारंभीचा उतारा म्हणजे बसवण्णांनी लिहिलेल्या अनेक वचनांपैकी एक वचन आहे। कुडल संगम हे बसवण्णांचे आराध्य दैवत। म्हणूनच बसवण्णांनी लिहिलेल्या प्रत्येक वचनाशेवटी त्यांच्या आराध्य दैवताचा कुडल संगमाचा उल्लेख आढळतो। बसवण्णांच्या जन्मापूर्वी धार्मिक व नैतिक लिखाण बरेच झाले होते, पण ते सर्व संस्कृतातूनच ते लिखाण केले जावे असा जणू काही प्रघातच पडला होता म्हणाना। पण बसवण्णांनी ही रूढी बाजूस सारली। त्या बाबतीत त्यांना सुधारकच म्हणावे लागेल। त्यांनी ही धार्मिक वचने कन्नडमधून लिहिली, त्यामुळे कन्नड भाषा समृद्ध झाली। बसवण्णांपूर्वी कन्नड वाङ्मय फक्त पद्य स्वरूपात लिहिले गेले होते। बसवण्णांनी गद्यातून वचने लिहिण्यास सुरुवात केली, त्यामुळे कन्नड भाषेतील गद्य वाङ्मयाचा विकास झाला। सामान्यतः कोणत्याही भाषेचे पद्य समजायला अवघड जाते, ती अडचण गद्यात जाणवत नाही। तीच गोष्ट कन्नड भाषेत घडली। गद्य वाङ्मयाच्या विकासाबरोबरच कन्नड भाषासुद्धा लोकप्रिय ठरली। कित्येक शवशरणांनी म्हणजे शैव संतांनी बसवण्णांचेच अनुकरण केले। ह्या वचनांचा लोकात प्रसार झाला। या वचनातून समाजाच्या निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला। समाजाची नैतिक व धार्मिकदृष्ट्या रचना कशी असावी हे सांगण्यात आले। बसवण्णांच्या ह्या वचनांनी समाज जागा झाला, समाजात चेतना निर्माण झाली, एक नवी समाजव्यवस्था जन्मास आली। प्रत्येकाने आपला पोटापाण्याचा व्यवसाय करतानाच प्रामाणिक व आध्यात्मिक जीवन जगावे अशी शिकवण बसवण्णांनी जगाला दिली। संसारात राहून आध्यात्मिक जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी जगाला दाखवून दिला। ह्या वृत्तीने केलेला कोणताही व्यवसाय कायिक म्हणजे देवपूजाच होय अशी त्यांची शिकवण होती। प्रत्येक नागरिकाने काही ना काही कायिक स्वीकारणे आवश्यक आहे, हे त्यांनी समाजाला पटवून दिले। ह्या तत्वानुसार देशाची अर्थव्यवस्थाही त्यांनी सुधारली। अशा प्रकारे बसवण्णांनी देशाच्या धार्मिक, नैतिक, सामाजिक, आर्थिक व वाङ्मयीन क्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या। ह्या सर्व सुधारणा एकाच वेळी घडवून आणणारे बसवण्णा हे सामान्य पुरुष नाहीत, ह्याची ओळख जगाला लवकरच पटली आणि ते एक थोर आणि अलौकिक पुरुष म्हणून प्रसिद्ध झाले। बसवेश्वर ह्या नावाने लोक त्यांचा गौरव करीत असत। बसवण्णा एवढे ज्ञानी असूनही नम्र होते। ते नेहमी म्हणायचे, जगात माझ्यापेक्षा लहान कोणी नाही। त्यांना स्तुती आवडत नसे। ते स्वतःला सामान्य माणसापेक्षा वेगळं समजत नव्हते। सर्वांशी मिळून मिसळून वागणे हाच त्यांचा स्वभाव होता। ते सर्वांशी गोड बोलत, प्रेमाने वागत, सर्वांना दादा, बाबा अशा जिव्हाळ्याच्या नावाने संबोधित। त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय तेजस्वी होते। केवळ भारतालाच नव्हे तर सर्व जगाला प्रकाश देणारा ते जणू एक ताराच होते। पूर्वपरिचय।
सुमारे 800 वर्षांपूर्वी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी नावाच्या खेड्यात मादरसा व मादलांबिका नावाचे जोडपे राहत होते. दोघेही परस्परास अनुरूप होते. ते दोघे वृत्तीने फारच धर्मनिष्ठ होते. त्यांचे आचरण अगदी धुतल्या तांदळासारखे निर्मळ होते. त्या गावात एक नंदीश्वराचे मंदिर होते. नंदीश्वराची भक्ती करणे हा त्यांचा आवडता छंद होता. दोघेही नंदीश्वराचे परमभक्त होते. आपल्याला मुलगा व्हावा असे मादलांबिकेला फार वाटायचे. त्यासाठी ती भगवान शिवाची दररोज पूजा करायची. शिवपिंडीजवळ बसून तासनतास ध्यान करी. एक दिवस रोजच्याच प्रमाणे ती ध्यानस्थ बसली असता शिवाच्या पिंडीवरील फूल तिच्या मांडीवर पडले. तिला तो शुभशकुनच वाटला. तिने ते फूल भक्तिभावाने उचलले, प्रसाद म्हणून स्वीकारले व आपल्या डोक्यात घातले. दिवसभर ती फार आनंदात होती. रात्री तिला स्वप्न पडले. शिवाचा नंदी तिच्या दाराशी आला आहे आणि जिकडे तिकडे दिव्य प्रकाश पडला आहे. दुसऱ्या दिवशी तिने हे स्वप्न आपल्या पतीला सांगितले. दोघेही या स्वप्नामुळे भारावून गेले. पण ह्या स्वप्नाचा काय अर्थ असावा हे काही त्यांना उलगडत नव्हते. तेव्हा त्यांनी ते स्वप्न आपल्या गुरुला सांगितले व त्याचा अर्थ विचारला. गुरु म्हणाले, हे बघा, लवकरच तुम्हाला सुलक्षणी पुत्र होईल. तो तुमच्या कुळीचे नाव उज्ज्वल करील व त्याबरोबरच जगाचाही उद्धार करील. गुरूंचे हे अमृतमय शब्द ऐकून त्या दाम्पत्याला फार आनंद झाला. लवकरच गुरुचे शब्द खरे होण्याची चिन्हे दिसू लागली. मादलांबिकेला पडलेल्या आगळ्या स्वप्नाची हकीकत सर्व गावाला हा हा म्हणता समजली. कारण बागेवाडी तसे लहानसेच गाव होते. शिवाय मादरसा हा त्या गावचा पाटील. लवकरच मादलांबिका प्रसूत झाली. मुलगा झाला. ते बालक सामान्य दिसत नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर दैवी तेज होते. जन्म झाल्याबरोबर इतर नवजात बालकांप्रमाणे ते रडले नाही. उलट एखादा ध्यानस्थ साधू असावा त्याप्रमाणे ते स्थिर झालेले दिसत होते. ना डोळ्यांची उघडझाप ना हातापायांची हालचाल. हे पाहून त्याच्या मातेला फार चिंता वाटली. शेवटी मादरसाने ठरविले की आपल्या गुरुलाच ह्या संबंधी विचारावे आणि तो गुरुकडे जायला निघाला. कुडलसंगम, कृष्णा आणि मलापहारी ह्या 2 नद्यांच्या संगमावर होते. संगमावर वसल्याकारणाने त्याला पवित्र स्थानाचे महत्त्व आपोआपच प्राप्त झाले होते. कुडल संगमावर एक संगमेश्वराचे देऊळ होते. तिथे मादरसाचे गुरु राहत असत. तिथे ते गुरुकुल चालवीत. लोक त्यांना फार मान द्यायचे. मादरसा आपल्या ज्ञानी गुरुकडे आला व त्याने आपल्या नवजात शिशूबद्दल सांगितले. ते ऐकून गुरुसुद्धा त्या असामान्य बालकाला पाहण्यास तातडीने निघाले. बागेवाडीला आल्यावर जेव्हा त्यांनी बालकास पाहिले तेव्हा त्यांनी जाणले की हे बालक काही सामान्य नाही. मग त्यांनी त्या बालकाच्या कपाळावर विभूती लावली आणि आश्चर्य असे की त्या बालकाने त्याच क्षणी डोळे उघडले. हे बघून गुरूंना काही वेगळेच वाटले. त्यांनी त्यानंतर त्यांच्या गळ्यात शिवलिंग बांधले. बालक हसू लागले. हे सगळे पाहून गुरूंनी मादरसाला सांगितले, शिवाच्या कृपेने नंदीस तुमच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला आले आहे. तो थोर पुरुष होईल, जगात धर्माचा प्रचार करील आणि मानवजातीचे कल्याण करील. हे आपले सर्वांचे भाग्य म्हणून तो ह्या भूमीत जन्मला आहे. त्याचे नाव बसव ठेवा. गुरूंच्या सांगण्याप्रमाणे बाळाचे नाव बसव असे ठेवले. संस्कृतातील वृषभ या शब्दाचे बसव हे कन्नड रूप. मोठा झाल्यावर लोक त्याला प्रेमाने बसवांना असे म्हणू लागले. इसवी सन 1131 बसवाण्णांचा जन्म झाला. पुढे पुढे लोकांनी त्यांना आदराने बसवेश्वर हे नामाभिधान दिले. कुडल संगमाकडे प्रस्थान. बसवाण्णा आपल्या आईवडिलांचा तसाच सर्वांचा फार लाडका होता. बालपणापासूनच तो फार हुशार होता. शाळेतही एक हुशार विद्यार्थी म्हणून नावलौकिकास आला. खरोखरच तो फार गुणी मुलगा होता. तो सर्वांशी प्रेमाने वागायचा. विशेष म्हणजे तो लहान वयात सुद्धा स्वतंत्रपणे विचार करू शकत असे. पारंपरिक पद्धतीने शिकविणाऱ्या शिक्षकांना हे असे का, हे असे का असे प्रश्न तो विचारित असे. तो हुशार विद्यार्थी असल्यामुळे शिक्षकांना सुद्धा त्याच्या धीटपणाचे आणि स्वतंत्र विचारशक्तीचे कौतुक वाटे. पण ते त्याच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नसत.
बसवाण्णाला प्रत्येक कार्यामागचा उद्देश व त्याचा अर्थ जाणून घ्यायची फार इच्छा असे. बागेवाडीत होणाऱ्या प्रत्येक धार्मिक समारंभामागे काय उद्देश आहे व त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याची बसवाण्णास उत्कट इच्छा असे. त्या दृष्टीने तो मोठ्या माणसांना प्रश्न विचारी, पण वडीलधारी माणसे त्याच्या सगळ्याच शंकांचे निरसन करू शकत नसत. शिवाय गावात परंपरागत जातीभेद होतेच. जातीभेदाची कल्पनाच बसवाण्णाला पटत नव्हती. त्याला वाटायचे सर्व माणसे समान आहेत, प्रत्येकाने देवाची भक्ती करावी, प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणाने करावे. लहान वयातच बसवाण्णाचे विचार असे उच्च दर्जाचे होते. हा केवळ ईश्वरी कृपेचाच प्रभाव होता. बसवाण्णा 8 वर्षांचा झाला. रूढीप्रमाणे त्याच्या आईवडिलांनी त्याची मौंज ठरविली, पण व्रतबंधाची ही रूढी अगदी निरर्थक आहे, व्यर्थ आहे असे बसवाण्णाला वाटत होते. शिवाय लहानपणीच गुरूंनी शिवलिंग गळ्यात बांधून दिल्यावर पुन्हा मौंज विधीची आवश्यकता नाही असे त्यांनी आपल्या आईवडिलांना स्पष्ट शब्दात सांगितले. हे ऐकून वडिलांना फार वाईट वाटले. ही परंपरा तोडण्यास त्यांचे वडील तयार नव्हते. पण बसवाण्णांचा निश्चय मात्र पक्का होता. ते मौंज करून घ्यायला तयार नव्हते. पण वडिलांचा विचार जाणून ते विचारपूर्वक म्हणाले, मी घर सोडेन, संगमास जाईन आणि माझ्या पूज्य गुरु संगमेश्वराजवळ शिक्षण घेईन. आईवडिलांनी व त्यांच्या नातेवाईकांनी बसवाण्णांचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. बसवाण्णांनी आपले शब्द खरे केले. त्यांनी घर सोडले आणि ते कुडल संगमाकडे जाण्यास निघाले. त्यांच्या ह्या निर्णयाने सर्व स्तंभित झाले. पुढील जीवनात त्यांनी जी धार्मिक क्रांती घडवून आणली त्याचा हा संकेत होता. ये बसवाण्णा ये. त्या काळात समाजाची स्थिती फारच वेगळी होती. लोक रूढी व कर्मकांडाला अवास्तव महत्त्व देत. त्यामुळे खरा धर्म लुप्त झाला होता. जगात देव एकच आहे ह्याचाही लोकांना विसर पडला होता. जिकडे तिकडे मूर्तीपूजेचे स्तोम माजले होते. धर्माच्या नावाखाली अनेक जाती व पंथ जन्मास आले होते. जिकडे तिकडे निव्वळ अंधश्रद्धा दिसून येत होती. जन्म व व्यवसाय ह्यावरून माणसाचा समाजातील दर्जा ठरत होता. स्वर्गप्राप्तीच्या मोहाने लोक चुकीच्या मार्गाला लागले होते. ईश्वर एकच आहे, आपण सर्व त्याची मुले आहोत. सर्वांनी प्रेमाने राहावे, कारण दयाभाव हाच सर्व धर्मांचा पाया आहे. ह्या सर्व गोष्टी जगाला पुन्हा एकदा पटवून सांगण्याची वेळ आली होती. सुदैवाने त्याच वेळी बसवाण्णांचा जन्म झाला. लहान वयातच मोठे निर्णय घेऊन एक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी आपला जन्मास आलो आहोत हे त्यांनी जगाला दाखवून दिले. निरर्थक रूढींचा निषेध म्हणूनच बालबसवाण्णाने बागेवाडीचा निरोप घेतला. बसवाण्णा कुडल संगमास पोहोचले. त्याला पाहता क्षणीच गुरूंनी त्याचे स्वागत केले. ते म्हणाले, ये बसवाण्णा ये. मला वाटलेच होते तू इथे येशील. तुझ्यासारखे हुशार विद्यार्थी निश्चितच ह्या शाळेला प्रसिद्धीला आणतील. मला खात्री आहे इथे तुझ्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचा विकास होईल व भविष्यात तू मानवजातीचे कल्याण करशील. शिक्षण. बसवाण्णांनी आपले आईवडील सोडले आणि ते गुरुगृही आले. श्री गुरूंच्या आशीर्वादाने त्यांच्या मनाला फार धीर मिळाला. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण सुरू झाले. बसवाण्णांची दिनचर्या एकंदरीत पुढीलप्रमाणे होती. सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. काही वेळ ईश्वराची ध्यानसाधना करावी. पूजेकरिता फुले तोडावी. फुलांना बघून ते फार खुश होत. प्रत्येक फुलात त्यांना देवाचे रूप दिसे आणि श्री संगमेश्वराची पूजा करताना तर ते आपले देहभानच विसरत असत. ईश्वराशी ते एवढे तादात्म्य पावले होते की सगळीकडे त्यांना ईश्वरच दिसे. लोकांनाही त्यांची गाढ भक्ती व पूजा फार आवडत असे. बसवाण्णांना वाचनाचा फार नाद होता. ते निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके वाचित. त्यातील काही मुद्द्यांवर गुरूंशी चर्चा करीत आणि चर्चेतून समाधान झाले तरच ते इतर शालेय कार्यक्रमात भाग घेत. त्यांना संध्याकाळच्या वेळी नदीकिनारी फिरायला फार आवडे. त्यांची अभ्यासू वृत्ती, भक्ती, नम्रता व चांगली वागणूक ह्यामुळे ते सर्वांनाच फार प्रिय झाले. ते स्वभावाने साधे सरळ होते. मनमोकळा, चुणचुणीत व आनंदी स्वभाव असल्याने सर्वांना त्यांचा सहवास फार आवडायचा. काही बाबतीत मात्र ते गंभीर प्रकृतीचे होते. अशा बसवाण्णांबद्दल गुरूंना फार अभिमान वाटे.
त्या गुरुकुलातील इतर शिक्षकसुद्धा ज्ञानी व धर्मावर गाढ निष्ठा असलेले होते. ते बालकांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष पुरवीत असत. त्यामुळे ह्या गुरुकुलात शिक्षण घेतल्याने बसवाण्णांचा फार मोठा फायदा झाला. अनेक वर्षे गेली. ज्ञानाच्या सर्व शाखांचा बसवाण्णांनी अभ्यास केला. त्यांच्या मनात नेहमी प्रश्न उठे की मानवी जीविताचा अर्थ काय, त्याच्या जीविताचे अंतिम उद्दिष्ट काय असावे, त्याचे कर्तव्य कोणते. पण लवकरच बसवाण्णांच्या शिक्षणास पूर्णविराम मिळाला. ती घटना अशी. बसवाण्णांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वाची कीर्ती चहूकडे पसरली. कल्याण शहराचे मंत्री बलदेव यांनी सुद्धा बसवाण्णांबद्दल बरेच काही ऐकले होते. कल्याण ही चालुक्य राजाची राजधानी. त्यावेळी कलचुरी वंशाचा बिज्जल राजा तेथे राज्य करीत होता. बलदेव हा बिज्जलाचा मंत्री. बलदेवाच्या मनात संगम आणि संगमेश्वर निवासी गुरु याबद्दल फारच आदर होता. शिवाय बसवाण्णांबद्दल त्यांनी ऐकले होतेच, म्हणून ते गुरूंना भेटायला गेले. तेथे बसवाण्णांना त्यांनी पाहिले. त्यांना फार आनंद झाला. बलदेव बसले असतानाच गुरूंनी बसवाण्णांबद्दल प्रशंसोद्गार काढले. बलदेवांनी बसवाण्णांबद्दल आधी ऐकले होतेच, शिवाय गुरूंच्या तोंडातून बसवाण्णांची प्रशंसा ऐकताच बलदेवांना वाटले असा हुशार माणूस बिज्जलाच्या राजदरबारात अधिकारी पदावर असावा, कारण त्यामुळे राज्याचा उत्कर्ष होईल. शिवाय आपला जावाई होण्यासही बसवाण्णा योग्य आहेत असेही त्यांना वाटले. हा मनातील विचार बलदेवांनी गुरूंना सांगितला. गुरूंनी त्यास संमती दिली. खरे म्हणजे राजदरबाराची नोकरी आणि लग्न या दोन्ही गोष्टी बसवाण्णांना पटल्या नाहीत. त्या आपल्या ध्येयमार्गातील अडचणी आहेत असे त्यांना वाटत होते. पण गुरूंच्या सल्ल्यामुळेच बसवाण्णांनी ह्या दोन्ही गोष्टींना होकार दिला. काही दिवसांनी बसवाण्णांनी कल्याण शहराचा प्रवास करायला सुरुवात केली. संगमेश्वराची कृपा, गुरूंचे आशीर्वाद आणि सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी होत्या. ही इसवी सन 1155ची घटना. उच्चपदी. कल्याणमध्ये आल्यावर राजा बिज्जलाने बसवाण्णांना आपला कनिष्ठ कोषाधिकारी म्हणून नेमले. त्यानंतर बसवाण्णा आपले काम करू लागले. काम करीत असता बसवाण्णांना जाणवले की ह्या राज्यात बरीच गडबड असून जिकडे तिकडे गोंधळच गोंधळ आहे. शिवाय राजाचे अधिकारी बरेच आळशी झाले आहेत. ही राज्याची विस्कटलेली घडी बसवाण्णांनी आपल्या हुशारीने लवकरच सावरली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था स्थापित केली. बसवाण्णांच्या बुद्धिमत्तेवर व प्रशासन कौशल्यावर राजा खुश झाला. बसवाण्णांच्या असामान्य बुद्धिमत्तेचा आणखी एकदा प्रत्यय आला. ती घटना अशी. एकदा राजाला एक ताम्रपत्र आढळले. ते ताम्रपत्र जुन्या लिपीत लिहिलेले होते. शिवाय ते सांकेतिक लिपीत होते. त्यामुळे ते कोणालाच वाचता येईना किंवा समजेना. परंतु बसवाण्णांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर ते वाचून दाखविले व त्या लिपीचा अर्थ सांगितला. परिणामी त्यातील सूचनेनुसार कार्यवाही केल्यानंतर राजाला गुप्त खजिन्याचा शोध लागला व राज्याची द्रव्यसंपत्ती वाढली. मग बसवाण्णांनी प्रजेच्या हिताकरिता राजास अनेक योजना सुचविल्या. राजास त्या फारच पसंत पडल्या. बसवाण्णांच्या कार्यपद्धतीने आणि असामान्य बुद्धिमत्तेने बिज्जल खुश झाला व त्याने बसवाण्णास प्रमुख कोषाधिकारी म्हणून नेमले. काही दिवसांनी बसवाण्णांचे गंगाबिका आणि निलांबिका या दोघींशी लग्न झाले. गंगांबिका ही बलदेव यांची मुलगी होती, तसेच निलांबिका ही राजा बिज्जलाची मानलेली बहीण होती. त्यामुळे ह्या लग्नाने बसवाण्णांचा राजघराण्याशीही संबंध आला. थोरा मोठ्यांशी घडलेला संबंध आणि उच्च पदावरील नियुक्ती ह्या दोन्ही गोष्टींमुळे बसवाण्णांच्या जबाबदाऱ्या वाढल्या. त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले. कामाचा वेग वाढला. त्यांना राजदरबारी प्रतिष्ठा मिळाली, मान मिळाला. बसवाण्णांशिवाय राजाचे पान हलत नसे. एवढ्या तरुण वयातच मानमरातब उच्च पद मिळाल्यामुळे राजदरबाराचे काही लोक बसवाण्णांचा द्वेष करू लागले. आतल्या आत मत्सराने जळू लागले आणि बसवाण्णांची मानहानी कशी करता येईल ह्याचा विचार करू लागले. धन्यवाद.